तर मी डिझायनर प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजची आपली जी व्हिडिओ असेल ती बिगनर्ससाठी म्हणजे ज्या आत्ताच नवीन स्टिचिंग शिकायला सुरू केलंय त्यांच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट बॉडी मेजरमेंट कसे घ्यायचे हे शिकणार आहोत. तर बहुतेकदा आपण ब्लाऊज वरनच मेजरमेंट घेतो आणि तसाच ब्लाऊज आपण स्टिच करतो. एखाद वेळेस तो ब्लाऊज सैल असतो किंवा फिटिंग असतो किंवा खूप जुना असतो, त्याच्यामुळे त्या ब्लाऊज मध्ये जे प्रॉब्लेम असतात ते ह्या ब्लाऊज मध्ये देखील होतात. सो जास्तीत जास्त बिगनर सुरुवातीपासूनच प्रयत्न करावेत की आपण बॉडी मेजरमेंट घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवेत. सो आज आपण बॉडीवरनं कशी मेजरमेंट घ्यायचे आणि ते का घेतले मेजरमेंट ते देखील शिकणार आहोत. तर खूप चॅनल्सवर मेजरमेंट घ्यायचं कसं हे शिकवतात, बट ते आपण का घेतलेत हे शिकवत नाहीत. सो आपण इथे आपण कसं घेतल्याने ते का घेतलेत ते देखील शिकणार आहोत. ह्याचं कारण असं की जर आपल्या एखाद्या गोष्टीचं मूळ, त्याचं रूट्स जर मजबूत नसेल तर पुढे जाऊन तीच गोष्ट आपल्याला करण्यात हार्ड जाते. सो आपण इथे का आणि कसं हे दोन्ही पण शिकणार आहोत. तर आपण आज शिकणार आहोत बॉडीवरनं परफेक्ट ब्लाऊज साठीचे मेजरमेंट कसे घ्यायचे. तर ब्लाऊजच्या मेजरमेंटसाठी 5 गोष्टी महत्वाच्या असतात. पहिलं म्हणजे उंची, दुसरं म्हणजे चेस्ट, तिसरं म्हणजे वेस्ट, चौथं म्हणजे शोल्डर आणि 5वं म्हणजे मागचा आणि पुढचा गळा. त्यातल्या त्यात महत्वाचं असतं शोल्डर, वेस्ट आणि चेस्ट, अशा 3 गोष्टी जास्तीत जास्त महत्वाच्या असतात. सो आपण पहिलीच गोष्ट शिकणार आहोत शोल्डर कसा मेजरमेंट करायचा. तो मेजरमेंट करायचं शिकूच, पण माझ्या रेग्युलर व्हिडिओ बघत आलात तर पुढे मी शोल्डर कसे घ्यायचे ब्लाऊजवर ते देखील शिकवणार आहे. सो तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी शिकायला पाहिजे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलवर कंटिन्यू राहा आणि कंटिन्यू राहण्यासाठी मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या चॅनलचं नोटिफिकेशन म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लक्षात लगेच येत जाईल. तर सो पहिला आपण शिकणार आहोत शोल्डर कसे घ्यायचे. तर बहुतेकदा आपण शोल्डर हे डायरेक्टली असे घेत असतो. तर हे शोल्डर असे न घेता जे आपला आर्मोलचा आकार आहे ना, जो आर्मोल आपला इथून जातो ना, इथून बरोबर इथे जिथे उतरतो तिथपर्यंत घ्यायचे असतात. सो हे शोल्डर असे न घेता, हे खूप रॉंग आहे, हे असं न घेता कधी पण या खांद्यापासून या खांद्यापर्यंत सरळ घ्यायचे. सो आपला इथे शोल्डर येत आहे 14 इंच. जर आपण असा घेतला तर तो 15 इंच होतो, म्हणजे जास्त होतं. सो आपण शोल्डर पहिल्यांदा घ्यायचा, जो इथे शोल्डर उतरतोय तिथून ते इथे जिथे शोल्डर उतरतोय तिथे असं आपण अशा प्रकारे शोल्डर घ्यायचा. सो इथे आलाय 14. डमीच्या मेजरनुसार इथे 14 आलाय. तर प्रत्येकाचा वेगळा सुद्धा असू शकतो. काही ब्रॉड असतात, म्हणजे बांधा ब्रॉड असतो तर त्यांचा 15 येऊ शकतो, काही काहींचा 14 येऊ शकतो, काही काहींचा 13 देखील येऊ शकतो. सो इथे आपला 14 आलेला आहे. आता आपण उंची कशी घ्यायची ते बघूयात. उंची कधी पण ब्लाऊजची, हा जो आपला खांदा आहे ना, ते इथून न घेता मध्यभागात न घ्यायची, पण इथून न घेता या शोल्डरचा जो मध्यभाग आहे ना तिथून कधी पण उंची घ्यायची. सो आपण इथून मेजर टेप लावायची आणि इथून चेस्टला आपण असं आतमध्ये दाबून घ्यायची मेजर टेप आणि नंतर इथे जेवढं आपल्याला उंची पाहिजे असते तेवढी उंची घ्यायची. आता अशी घेतली तर आपला जवळजवळ 14.5 येतो, पण जर आपण अशीच घेतली तर इथे 13.5 येतो. पण हा जो आपला ब्लाऊज आतमध्ये जातो त्याचा आपण विचार नाही करत. सो कधी पण इथे आतमध्ये दाबून बोट नंतर इथे उंची घ्यायची, तर इथे आपला 14.5 येतो. आणि जर असंच घेतलं तर 13.5 वगैरे येतो. आता बघा मी माझ्या बॉडीनुसार मेजर घेऊन दाखवते तुम्हाला. सो इथे मी मध्यभागी टेप ठेवलेली आहे आणि अशीच घेतली तर मला जर इथपर्यंत ब्लाऊजची उंची पाहिजे असेल तर 14 असते. पण आपण अशी आणि अशी घेतली, इथे मेजर टेप दाबून या एरियामध्ये, म्हणजे त्याला लोअर चेस्ट बोलता येईल आपल्याला, इथे जे असते इथला मेजरमेंट असतो
आता ह्या खूप डीपच्या गोष्टी आहेत, पण मी तुम्हाला शॉर्टली सांगते. ह्याला आपण लोअर चेस्ट बोलू शकतो. सो इथून बोटाने दाबून इथे घ्यायची. सो इथे माझी उंची येते 15.5, म्हणजे जवळजवळ 1.5 इंचाचा फरक येतोय. सो उंची घेताना अशी घ्यायची, आणि जेव्हा आपण चेस्टचा राऊंड शेप घेतो तेव्हा घेताना आपण अशी घ्यायची. आता ही नॉर्मली आपण घेतली. ओके, ह्याच्यात काय तुम्ही बोलाल की ह्याच्यात काय, हे आम्ही पण अशीच घेतो, बरोबर. हे आय थिंक 36 वगैरे येते, पण हे घेताना बरोबर इथून आणि बॅक साईडला देखील हे अशी मेजरमेंट न जाता, मेजर टेप न जाता, ही अशी वगैरे न जाता बरोबर सरळ रेषेत मेजर टेप आली पाहिजे अशी. नाही तर काय काय वेळेस आपण अशी ठेवतो मेजर टेप आणि चेस्टचा मेजर घेतो, तर हे रॉंग आहे. इथून बरोबर मेजर टेप घेऊन बरोबर राऊंड शेपने इथे असं चेस्ट वर ठेवून नंतर चेस्टचा मेजरमेंट घ्यायचा. आणि इथे एकदम सुद्धा सैल न घेता, हे मध्ये गॅप नाही राहिले पाहिजे, एकदम सुद्धा सैल नाही घ्यायचं आणि एकदम सुद्धा फिटिंग नाही घ्यायचं. काय काय जण एकदम फिटिंग घेतात, त्याच्यामुळे ब्लाऊज नंतर रेडी झाल्यानंतर एकदम फिटिंग होतो. सो हे नॉर्मली ठेवायची, जेणेकरून अशी राऊंड फिरली पाहिजे मेजर टेप. सो हा झाला आपला तिसरा मेजर. आता आपला वेस्टचा मेजर, जिथे आपली उंची येते, इथे समजा उंची आली आपली 14.5 वर, तर इथला मेजरमेंट आपण खूप फिटिंग घ्यायचं, खूप म्हणजे एकदम पण नाही, पण जेवढा नॉर्मली फिटिंग घेता येईल, एकदम सही नाही घ्यायचं. इथे अजिबात मेजर टेप अशी राऊंड फिरली नाही पाहिजे. आता चेस्टला मी बोलली फिरली पाहिजे, पण इथे अजिबात फिरली नाही पाहिजे. सो इथे थोडा फिटिंगच घ्यायचं, जेणेकरून आपण जेव्हा इथे फिटिंग घेतो ना, आपण बोलतो की ब्लाऊज वरती चढतो, हात वरती केल्यावर. सो जेव्हा आपण इथे फिटिंग घेऊ ना, तेव्हा तो ब्लाऊज वरती नाही चढणार. जेव्हा इथे सैल राहील तेव्हा तो ब्लाऊज वरती चढतो. सो इथे आपण जास्तीत जास्त फिटिंग घेण्याचं, जास्तीत जास्त म्हणजे ही मेजर टेप अजिबात हल्ली नाही पाहिजे, अशा हिशोबाने फिटिंग घ्यायचं. हे झालं चौथा मेजर. आणि गळ्याचा मेजर आपण असा घ्यायचा आहे, इथूनच मध्य भागातनच आपण उंची घ्यायची, मध्य भागातनच आपण गळ्याचं मेजरमेंट घ्यायचं. तर गळ्याचं मेजरमेंट घेताना आपण एकतर एकच पॅटर्न ठेवायचा, एकतर अशी सरळ टेप घेऊन गळ्याचा मेजर घ्यायचा किंवा तिरपी टेप घेऊन गळ्याचा मेजर घ्यायचा. तर मी जास्तीत जास्त सजेस्ट करते की तिरपी टेप घ्यायची, पण एकदम पण मध्यभागी न नेता थोडीशी क्रॉस ठेवायची, जेणेकरून आपण जेव्हा तिरपी मेजर टेप घेतो ना, तेव्हा ही डीपनेस आपल्याला लक्षात येते की ते किती खाली जाऊ शकतो गळा, किती वरती येऊ शकतो. पण जेव्हा आपण इथून जो मेजर घेतो ना, त्यावेळेस ही डीपनेस आपल्याला लक्षात येत नाही. अजून एक दुसरा पॉइंट म्हणजे, आपण जर ह्या पॅटर्नने मेजर घेत असू तर त्याच पॅटर्नवर आपण जेव्हा ड्राफ्ट करतो तेव्हा त्याच पॅटर्नने ड्राफ्टिंगला देखील अशीच मेजर टेप ठेवून जर सरळ घेत असू तर सरळच ठेवून तिथे मेजर घ्यायचा. आणि जर आपण तिरपा घेत असू तर तिथे देखील तिरपाच ठेवायचा. बिकॉज ऑफ जर आपण इथे घेतला 6.5चा आपल्याला गळा पाहिजे, पण तो जर आपण ड्राफ्टिंग करताना तिरपा घेतला तर इथे हा 6.5 जर इथे येत असेल तर तिरपा घेतला तर तो 6.5 वरती जाते, म्हणजे 6.5च्या ठिकाणी आपल्याला 7, 7.25 हा मेजरमेंट घ्यायला लागतोय. सो जर आपण थोडासा क्रॉस करून मेजर घेत असू गळ्याचा तर क्रॉसच करून मेजर घ्यायचा, जर ड्राफ्ट करताना क्रॉसच करून मेजर घ्यायचा. आणि जर आपण सरळ ठेवून गळ्याचा मेजरमेंट घेत असू तर ड्राफ्ट करताना देखील सरळच ठेवून मेजर घ्यायचा. पण जास्तीत जास्त मी रिकमेंडेड करते की तुम्ही कधी पण तिरपी मेजर टेप ठेवून, क्रॉस मेजर टेप ठेवून फ्रंट आणि बॅकचा नेकचा मेजरमेंट घ्यावा. बिकॉज ऑफ ह्याच्यामुळे आपल्याला डिपनेस कळते, किती डिपनेस आहे, इथे किती आपल्याला पाहिजे नको, हे क्रॉस मेजर टेप ठेवली तरच समजते. सेम बॅक साईडचा पण आपल्याला हा आपला शोल्डरचा मध्यभाग आणि या मध्यभागाचा मध्यभाग इथूनच आपल्याला मेजर टेप ठेवून थोडीशी तिरपी क्रॉस ठेवून इथून आपल्याला जेवढे डिपनेस पाहिजे बॅक नेकची तसं आपण डिपनेस घेऊ शकतो. सो हे असे एवढे सगळे बॉडीचे मेजरमेंट घ्यायचे असतात, खूप सोपे आहेत, फक्त थोडंसं लक्ष देऊन मेजरमेंट घेतले पाहिजे.
तुम्हाला जास्तीत जास्त उपयोगी ठरेल या हिशोबाने मी व्हिडिओ बनवले. व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, कमेंट्स करा. जर तुम्हाला अजून अशा नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट्स करा. आणि जर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून अशा नवनवीन आणि युजफुल व्हिडिओ जर मी टाकल्या तर तुम्हाला नोटिफिकेशन पटकन मिळून जाईल. आणि तुम्हाला अजून काय काय शिकावंसं वाटतंय यासाठी तुम्ही नक्कीच कमेंट्स करा. सो धन्यवाद.